आणि मी ना आता आला होता माझ्या मित्रांसोबत पॅन्टालूनला. पाय डायरेक्ट बघा ना भाई, नारळाचं झाड. इथले जे परफ्यूम भाई, भारी भारी परफ्यूम वाटत आहे द मेन कंपनीचे. ट्रायल रूममध्ये ना मी फक्त व्हिडिओ काढायला आलेले आहे. मला कपडे नाही ट्राय करायचे, माझ्याकडे खूप कपडे. जेव्हा मी नाशिकला होता ना गाईस पॅन्टालूनला, तर नाशिकच्या पॅन्टालूनमध्ये पण सेम हेच होतं. ही वॉच आहे ना मला आवडलेली आणि मस्त बाई, एकदम रिच कलर आहे, डार्क ग्रीन. बट माहिती आहे कितीची आहे? 12,000. आय नो. आणि त्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे. त्यांनी या, आमच्याकडे पण खूप सारा पैसा आहे, पण आमची ऑलरेडी शॉपिंग झालेली आहे. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस आज आहे ब्लॉगचा तिसरा दिवस 10 डेज चॅलेंजमधून. आणि गाईस आज माहिती का तुम्हाला आठवत असेल, मी मागच्या महिन्यामध्ये मुंबईला होता तेव्हा कपिल शर्मा शोमध्ये गेला होता. तर आज त्याचा पहिला एपिसोड येणार आहे 4th सीझनचा. आणि मला असं वाटतं आहे की पहिला जो एपिसोड असेल ना, तर तो जो मी गेला होता, ज्या एपिसोडला मी गेला होता तोच टाकतील मे बी, असं मला वाटतंय. अजून कन्फर्म नाही आहे. आज रात्री 8 वाजता येणार आहे आणि आला तर नक्की तुम्हाला दाखवेल मी की मी त्यात दिसला होता. आम्हाला 4 जणांना सिलेक्ट केलं होतं आणि त्यानंतर कपिल शर्मा आणि ते इंडियन वुमन क्रिकेट तेव्हा आमच्याशी बोलत होते. तर बघू, जर मला घेतलं आहे, कोणाला दुसऱ्याला घेतलं आहे, कोणाला तिसऱ्याला काही चौथ्याला घेतलेलं आहे, तर बघू ते कोणाला घेतलं आहे म्हणून. बट आता संध्याकाळचे मस्त 5 सनसेटचा टाईम आहे. आणि गच्चीवर आल्याबरोबर आहे ना, आमच्या माऊला आहे ना, इथे माऊ दिसून गेली एक. तर ती तिच्या मागेच पळत होती, तर ती त्यालाच शोधते केव्हाची. चिरी माऊवाली जा तिकडे, जा माऊवाली माऊ, जा जा जा, छू छू माऊवाली माऊ, चल. तर इकडे मांजर दिसलेली चेरीला, चिरी गेली, ती गेली. आणि चेरी आमची कबूतरच्या मागे पण पडते है ना चेरी. बघा कशी थरथर कापते मांजरला बघून. म्हणजे येईल आहे ना, खूप हे होते की मी मांजरला कसं का पकडू म्हणून ही थरथर कापते. आणि काहीच पुढच्या महिन्यात आहे ना संक्रांत, तर पतंगी ना आतापासून उडायला लागलेलं आहे. ह्या मस्त पतंगी उडता इथे तिथे त्या साईडला. अरे चेरी कशासाठी पडते तू? गेली माऊ नाही आता तिची. हे बघा इथे पण मस्त पतंग उडते बाई. हे पतंग उडवायला मजाच काही वेगळी येते. पण आहे ना, जसे इथे ना पूर्ण भरलेले पाहिजे सगळेजण गच्चीवर आणि मग उडवतात पतंग, तर मजा येते पतंग उडवायला. तर संध्याकाळचे 7 वाजता गाईस भयंकर भूक लागलेली बाई. भूक लागलेली असते आणि आमच्या घरात काहीच नसतं खायला. राणी दशम्या लवकर कर, मला भूक लागलेली, नाही तर मी बाहेर चालला जाईल खायला. त्यात आहे का काही? अरे वा, चमकीवाली दे, चमकीवाली. चलो, केव्हांचं मला आता दिसलं, ते काल आठवलं, कालचं बनवलेलं होतं, म्हटलं आज खाऊन घेऊ. हिला बघा खुर्चीवर बसायची सवय लागलेली बाहेर. तू खाते मग खायची पडणार होती आता. करू ना दशम्या, मग कर ना. मी जाऊ का बाहेर जेवायला? अरे तू हे खातोय ना म्हणून हे नकोय का आता? ठेव, पण ठेव, मी खात राहील. तर 15 मिनटं वाट बघण्यानंतर काहीच फायनली दशमी आणि चटणी भेटलेली आहे मला. आता याला पोटभर खातो. आणि काहीच तुम्हाला माहिती का, जळगावमध्ये उघडलेलं आहे पॅन्टालून, म्हणजे शोरूम बंद झालेलं आहे. त्या दिवशी गेले होते ना आम्ही, पण ते बंद होतं, 2-3 दिवस बाकी होते. तर आज फायनली उघडलेलं आहे आणि आज जाईल, तुम्हाला दाखवेल कपडे स्वस्त आहे का महाग आहे म्हणून तिथे. सो आता जेवण करतो, मग जातो मी तिकडे. तर काहीच माझं जेवण वगैरे झालं होतं आणि मी ना आता आला होता माझ्या मित्रांसोबत पॅन्टालूनला. पाय डायरेक्ट बघा ना भाई, नारळाचं झाड, असा स्टॅटिक फील दिलेला आहे. साधं सुद्धा समजता का तुम्ही? पैसे कसे आता बघू. इथून एंट्री आणि तिथून घुसताय हुशार. हो, पॅन्टालूनची पहिली झलक. खालचा फ्लोअरवर 4 इंच आहे वुमेन्स. ये मेन्स कहा गए हमारे, वहाँ गए. या म्हणजे ना यावाल्या फ्लोअरवर काहीच काम नाही गाईस, पण इथले जे परफ्यूम भाई, भारी भारी परफ्यूम वाटत आहे द मेन कंपनीचे आहे गाईस. परफ्यूम तर इथे मस्त आलेले. ओ माय गॉड भाई, इथे हे पण आहे गाईस, फास्ट ट्रॅकच्या वॉच पण आहे. हे पण असतं इथे, चांगलं आहे भाई. ही वॉच मला आवडली बघा. स्क्वेअरमध्ये व्हिडिओ बनवतो ना. अरे थँक्यू. हो बरोबर, इंस्टाग्रामवर बघितलेलं आहे का? माझं पण चॅनल आहे. अच्छा 22K फॉलोअर्स आहे. अरे वा, छान. पण पॉलिटिकल चॅनल आहे. गाईस हा कोण पोरगा आलेला आहे माझ्यासोबत, मला नाही माहिती. सुपर हिरो
इथले प्राइजेस बघून घ्या. जावलिन थ्रो 600 रुपयापासून सुरुवात आहे भाई, 500 रुपयापासून सुरुवात आहे. बघू द पोलोचे पण आहे, आपल्या पोलोचे पण शर्ट्स आहे, US पोलो वगैरे वगैरे. एक ट्रायल रूम में जाएंगे हम. ट्रायल रूममध्ये आहे ना मी फक्त व्हिडिओ काढायला आलेले गाईस. मला कपडे नाही ट्राय करायचे, माझ्याकडे खूप कपडे आता घेतले ना तर मम्मी ओरडेल मला. जेव्हा मी नाशिकला होता ना गाईस पॅन्टालूनला, तर नाशिकच्या पॅन्टालूनमध्ये पण सेम हेच होतं. पप्पांना सांगितलं तर पप्पा हे घेतो तुमच्यासाठी, तर पप्पा नाही बोलले. आणि आहे ना मी त्याच दिवशी पप्पांसाठी बाई 1500चं हुडी टाईप स्वेटर घेतलं, ते पण वेस्ट साईडमधून. आणि म्हटलं 500 रुपये टाकलं असतं तर हे आलं असतं. पण आहे ना मला नाही आवडली बाई याची क्वालिटी. म्हणजे गाईस कपडे तर खूप महाग आहे बाई इथे, इथून तर काही घेत नाही कपडे. आणि आता आम्ही परफ्यूम बघू बाई. परफ्यूम जे रेंजमध्ये असतात तेच आहे. आणि फक्त वॉच इथे, जर मला इथे वॉच बघायची असेल ना, घ्यायची पण असेल ना, मी इथून घेणारच नाही गाईस. कारण की माझ्या पप्पांच्या फ्रेंडचं शोरूम आहे खूप मोठं, टायटन, फास्ट ट्रॅक, तिथं सगळे भेटतात. ते त्यांना जे फोटो दाखवेल ना ते आणून देतील मला. फास्ट ट्रॅक आहे, टायटन आहे. तुमच्या ऐकण्यापेक्षा जास्त दादा कशावर तर अरे उभे, मला वाटलं कशावर उभे तुम्ही. ही सेम वॉच आहे माझी. दादा ही कितीची आहे? माझी नाही सेम वॉच. कुठली? ती ब्लॅक ही तुझ्याकडे आहे? ही. त्याच्यामध्ये 3-4 प्रकार आहे. कितीची आहे ही? 395. मग मला स्वस्तात पडली. मी तर बोललो ना पप्पांच्या फ्रेंडचं शोरूम आहे, तर मग तिथून मला एकदम स्वस्त पडून जाते भाई. मग मी वॉच आहे ना काही इकडून तिकडून बघत नाही, तिथूनच घेतो. मग हे घ्या दादा. तर काहीच ही वॉच आहे ना मला आवडलेली. आणि मस्त बाई एकदम रिच कलर आहे हा, डार्क ग्रीन. बट माहिती आहे कितीची आहे? 12,000. आय नो. येस. बट बघा ना, नक्की घेईल बाई मी. किती मस्त वाटते दादा. हाच रंग. हां हाच रंग नाही, तोपर्यंत किती मस्त Offers असतील ना. हां असतील ऑफर, बट तोपर्यंत खूप काही येऊन जाईल त्यामध्ये. ट्रेलर येणार आहे. यांच्याकडे बघा काहीच कलेक्शन छान आहे. बट जे मला लागेल ना तर ते मी पप्पांच्या फ्रेंडला जर सांगितले ना तर ते आणूनच देतील मला एकदम, आणि मला एकदम होलसेल भावात देतील. हेच आहे का? सेम कलर वेगळा आहे. याचं बँड वेगळा आहे. बँड वेगळा आहे ना, ते स्टील आहे ना त्याचा. तुझ्याकडे ही आहे ना? माझ्याकडे ही एक आहे माझ्याकडे. हां ऑटोमॅटिक कलेक्शन मधली ती यांच्याकडे नाही. ही आहे. अजून 3 वॉचेस आहे माझ्याकडे टायटनच्या. तर आम्ही शोरूममधून बाहेर निघालेले. बट एकच सांगतो, कोणी पण घेईल नाही इथून तर विचार करेल गाईस घेताना, कारण की खूप महाग आहे गाईस. पण जे लोक क्लासी ना, ज्यांना स्टाईल्स आवडतात आणि ज्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे, त्यांनी या. आमच्याकडे पण खूप सारा पैसा आहे, पण आमची ऑलरेडी शॉपिंग झालेली आहे. सो आम्ही आता काहीच घेतलेलं नाही. खूप सारा पैसा. वेळ आली आर्यनची आणि तुमची सगळ्यांची रजा घेण्याची. नाही रे, मी घरी जाईल आता. मग मी पण माझ्या घरी चाललोय ना. अच्छा गाईस, तर मी आता घरी आला होता आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना मी कपिल शर्मामध्ये गेला होता, तर तो एपिसोड येणार होता. पण आज आहे ना तो एपिसोड आलाच नाही, तो वेगळा एपिसोड आला. मी तुम्हाला सांगितलं होतं, म्हटलं ते कोणतं पण टाकू शकतील. तर आज प्रियंका चोपडावाला एपिसोड आलेला आहे. मम्मी एवढं मिक्स करून नको देत जाऊ. अंड पण देते, वरतून भात पण आहे, भातमध्ये ते पेडिग्री पण आहे. गाईस, तर तुम्ही सांगा आम्ही आमच्या कुत्र्याला काय देऊ शकता खायला? अरे आमच्या कुत्र्याला काय देऊ शकता खायला आम्ही, ते मला कमेंटमध्ये जाऊन सांगा. अरे तू का बरं लाजला? रात्रीचे 11 वाजता आहे आणि गाईस रात्रीचे 11 वाजलेले नाही, म्हणजे 2 मिनटं बाकी 11 वाजायला. आणि आज 3रा दिवस होता, आज झालेला आहे. यार मला वाटलं मस्त यार तुम्हाला दाखवलं असतं गाईस मी पॅन्थालून म्हणतो, कपिल शर्माचा शो. पण काहीच नाही. आम्हाला पण वाटलं तर मम्मी त्याच आशेवर होती. मम्मी पप्पांना सांगून दिलं होतं मम्मीने की आज लवकर या घरी, आपल्याला ते बघायचंय म्हणे. पण मग काय करणार, पुढच्या सॅटर्डेला पाहू येतं का म्हणून शो. आणि यार जास्त एपिसोड पण नसतं, 10 एपिसोड नंतर परत दुसरा सीझन चालू करता, बंद करता, लगेच सीझन चालू करता दुसरा. आमचा ते कपिल शर्माचे सीझन गाईस आहे ना थांबून येतात, पण आमचा वेद आहे ना सध्या असे सीझन पाहतोय ना थांबायलाच तयार नाही तो. ती नवीन वेब सिरीज आलेली आहे नेटफ्लिक्सवर,
तर हॉलिवूडची आहे तेच पाहतोय. किती एपिसोड झालेले रे? 5 एपिसोड की सीझन? 5वा सीझन चालू आहे. म्हणजे मम्मी बघ 1 तासाचा एक हे तो एका एपिसोड मध्ये एका सीझन मध्ये 10 पार्ट आहे आणि 1 तासाचा तो एक पार्ट आहे. हा 9 त्याला लाज वाटत नाही. वाटत नाही. आणि आज गाईस तुम्हाला माहिती का आज काय झालं? तो जेवत होता, 2 वाजलेले होत्या, 2 वाजलेले आणि त्याला जेवता जेवता आठवण आली की माझा पेपर आहे म्हणून. तो जेवणाचा ताट सोडून तो डायरेक्ट पेपराला गेला. मग म्हणजे तो मोबाईलमध्ये एवढा हरवलेला आहे त्याला काहीच माहित नाही बाहेर काय चालू आहे. आता त्याच्या मनात आहे ना खूप काही असंच चालू असेल की काय बोलूया, मी कॅमेरा चालू आहे म्हणून मी चुप बसलेला आहे, नाही तर तू चेरीची पप्पी घेतो ना मी पण तर घेतो, त्याच्यात काय एवढं. तुमच्या कोण पप्प्या घेऊन राहिले मग एवढा तर विचार करा. आमचे पप्पा घेणार कोणीच नाहीये. कोणी आहे? मी तर नाहीच घेत. हा गाईस मी हा ब्लॉगला इथे एंड करतो. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. लव्ह यू ऑल.